पिता पुत्र पवित्र आत्मा याच्या नावाने आमेन. हे प्रभू, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला मान महिमा आणि धन्यवाद देतो. या प्रभू आणि तू आम्हाला तुझ्या उपासना मंदिरात एकत्र आणलंस, तुझी स्तुती आराधना करण्याची, तुझं वचन ऐकण्याची, समजून घेण्याची, त्याप्रमाणे जीवन ठेवण्याची परमेश्वर त्या अनुभव संधी तू देत आहेस, त्याबद्दल आम्ही स्तुती करीतो. आता हे प्रभू तू आम्हा समजूचा आणि आम्हा प्रत्येकाचा ताबा घे. राजारांचा महान प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमेन. यावेळेला आपण देवाचा गौरव करूया आणि एकविसाव्या गीत संग्रहामधून गीत क्रमांक 232 हे गीत गाव विमल आत्मा होती देवा, आणि हे गीत गाऊन आपण प्रभूची स्तुती आराधना करूया. आपल्यासाठी ऑडिओ वाजवला जाईल. विमल आत्मा
सर्वसमर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उघडी आणि सर्व इच्छा मालिक आहे आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझं प्रीती करावी व तुझ्या नावाचा महिमा ऐकाय गवरणावा. म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनात विचार शुद्ध कर. आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. एक शास्त्राचा सारांश. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला आहे, इस्रायल आहे आपला देव परमेश्वर, अनन्य परमेश्वर आहे. तो आपला देव परमेश्वर आज संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली आणि मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे की तो आपल्या शेजाऱ्या व स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञावर सर्व नियमशास्त्र व संदेशांचे ग्रंथ अवलंबून आहे. हे प्रभू आम्हावर दया कर आणि या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणात लिही, असे आम्ही तुला विनंतो. आपण 7 प्रार्थना आजची नेमलेली आहे ती ऐकूया. हे सर्वसमर्थ देव बापा, येशू तुझा प्रिय पुत्र आहे हे त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी तू जाहीर केले. पाण्याने आणि पवित्र आत्म्याने आमचा बाप्तिस्मा झाल्यामुळे आम्ही त्याच्याशी एक जीव झालो आहोत. तेव्हा आम्ही पापापासून दूर राहावे आणि फक्त तुझ्यासाठी जगावे असे तू कृपेने कर. तुझ्याचा आणि पवित्र आत्म्याचा असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. मंडळीने बसावे. मरणासाठी जे शास्त्रपाठ आणि स्तोत्र घेतलेलं आहे ते आपल्यासाठी वाचण्यात येईल. स्तोत्रसहिता 72 यावेळेला आपण ऐकूया. हे देवा, तू आपले न्यायानुशासन राजाला दे. राजपुत्राला आपली धर्मनीती शिकवी. तो नीतीने त्या लोकांचा न्याय करेल. तुझ्या दिनांचा निवाडा न्यायबुद्धीने करेल. पर्वत व डोंगर नीतीच्या द्वारे लोकांस शांतीदायक होतील. तो प्रजेतल्या दिनांचा न्याय करेल. तो दरिद्री जणांच्या मुलाबाळांचे तारण करेल. तो जुलूम करणाऱ्या फिरवून टाकेल. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते पिढ्यानुपिढ्या तुझे भय करतील. आपल्याला गवतावर पडणाऱ्या पर्जन्याप्रमाणे, भूमीत सिंचन करणाऱ्या नदीप्रमाणे तो उतरेल. त्याच्या काही धरणी उत्कर्ष पावतील आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असेल. समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि त्या नदीपासून पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्याची सत्ता होईल. अरण्यातले रहिवासी त्याला नमन करतील. त्याचे वैरी धूळ चाटतील. तार्किस व द्वीपे यांचे राजे नजराणी आणतील. सभा व सभा यांचे राजे खंडणी देतील. सर्व राजे त्याला दंडवत घालतील. सर्व राष्ट्र त्याची सेवा करतील. कारण धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ याला तो सोडवेल. दुबळा व दरिद्री आणूनच तो तयार करेल. दरिद्र्यांचे जीव तो टाळेल. जुलूम व बलात्कार यापासून त्यांचे जीव तो मुक्त करेल. त्याच्या दृष्टीने त्यांचे रक्त अमोल ठरेल. तो चिरायू हो व त्याला प्रभाचे सोने मिळो, त्यासाठी सतत प्रार्थना केली जावं. त्या धन्यवाद दिवसभर हो. भूमीवर पर्वतांच्या शिखरांपर्यंत भरपूर पीक येवो. त्याची कणसे लबानोनाप्रमाणे डोलो. नगरोनगराचे लोक पृथ्वीवरील तृणाप्रमाणे विपुल हो. त्याचे नाम सर्वकाळ राहो. सूर्य आहे तोवर त्याचे नाव उत्तुंगत हो. त्याच्या नामाचे लोक आपणास धन्य म्हणून सर्व राष्ट्राचा धन्यवाद करो. परमेश्वर देव, इस्रायलचा देव, तोच काय तो अद्भुत कृत्य करीतो. तर धन्यवाद हो. त्याचे गौरवयुक्त नाम सदा सुवंदित असो. त्याच्या महिम्याने सर्व पृथ्वी भरो. आमेन. आमेन. पहिला शास्त्रपाठ जुन्या करारातून घेण्यात आलेला आहे. यशाचा ग्रंथ त्याचा 42वा अध्याय 1 ते 7 ही वचने आपण यावेळेला ऐकू आणि त्यानंतर दुसरा शास्त्रपाठ नवीन करारातून घेण्यात आलेला आहे. योहानाचं पहिलं पत्र 5वा अध्याय 5 ते 11 ही वचने आपल्यासाठी वाचण्यात येतील. ख्रिस्त जयंती नंतरचा तिसरा रविवार. पहिला शास्त्रपाठ
यशाया संदेशाचं पुस्तक ह्याचा 42वा अध्याय 1 ते 7 वचन आपण वाचणार आहोत. परमेश्वराचा सेवक. पहा, हा माझा सेवक, याला मी आधार आहे. पहा, हा माझा निवडलेला, त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे. त्याच्याकडे मी आपला आत्मा घातला आहे. तो राष्ट्रांना न्याय प्राप्त करून देईल. तो गवगवा करणार नाही. तो आपला स्वर उंच करणार नाही. तो रस्त्यातून पुकारा करणार नाही. चेपलेला बोलू तो मोडणार नाही. मिनमिनती वाद तो विझवणार नाही. तो सत्याने न्याय पुढे आणेल. पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही, भंगणार नाही. द्वीपे त्याच्या नियमशास्त्राची प्रतीक्षा करतात. आकाश निर्माण करून विस्तारणारा, पृथ्वीचा व तिच्या उपजाचा फैलाव करणारा, तिच्यावरील लोकांत प्राण घालणारा व तिच्यावर संचार करणाऱ्यांना जीवित देणारा देव परमेश्वर असे म्हणतो, मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलवले आहे. मी तुझा हात धरला आहे, तुला राखले आहे. तू लोकांना तरार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करीन. अंधाळ्यांचे डोळे उघडावे, बंदीशाळेतून बंदिवानांना व अंधारात बसलेल्यांना कारागृहातून बाहेर काढावे, म्हणून मी असे करीन. इथे प्रथम शास्त्रपाठ समाप्त होते. ख्रिस्त जयंतीनंतरचा तिसरा रविवार, यासाठी नेमलेला दुसरा शास्त्रपाठ योहानाचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय 5 ते 11 पर्यंत. योहानाचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय. येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरितो त्याच जगावर जय मिळवणारा कोण आहे? तो पाण्याच्या द्वारे व रक्ताच्या द्वारे आला, तो हात म्हणजे येशू ख्रिस्त. पाण्याने केवळ नव्हे तर पाण्याने व रक्तानेही आला. साक्ष देणारा हा आत्मा आहे, कारण आत्मा सत्य आहे. साक्ष देणारे तिघे आहेत, आत्मा, पाणी व रक्त. या तिघांचे साक्ष एकच आहे. आपण मनुष्यांचे साक्ष स्वीकारतो, पण तीचपेक्षा देवाची साक्ष मोठी आहे. जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली तीही त्याची साक्ष आहे. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवितो त्याच्या ठाईच साक्ष आहे. ज्याने देवाचा विश्वास धरलेला नाही त्याने त्याला दबाड केले आहे. कारण ती साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही. ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आणि हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे. प्रभू आपले वचन आपण सर्वांसाठी आशीर्वाद करू. शुभवर्तमानाकरता आपण सर्व उभे राहूया. प्रभू तुम्हाला असो. तुझ्या आत्म्यासोबत शुभवर्तमान संत मार्क यांनी लिहिलेल्या शुभवर्तमानातील पहिल्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे. त्याच्या 4थ्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. ईश्वराला गौरव असो. त्याप्रमाणे पापाच्या क्षमेसाठी पश्चातापाचा बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यात प्रगट झाला. तेव्हा सगळा यहुदिया देश आणि सर्व यरुशलेमकर त्याच्याकडे लोटले आणि त्याने आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदी त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला. योहान उंटाच्या केसाचे वस्त्र पांघरत असे, त्याच्या कमरेत कातड्याचा कमरबंद असे आणि तो टोळ व रानमस खात असे. तो घोषणा करून म्हणत असे, माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी एक माझ्या मागून येत आहे. त्याच्या पायथनांचा बंद लवून सोडण्याची देखील माझी पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे, तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे. त्या दिवसात असे झाले, येशू गलिलातील नासरेताहून आला आणि योहानाच्या हातून यार्दनेत त्याचा बाप्तिस्मा झाला. आणि लगेचच पाण्यातून वर येताना आकाश निगारले आहे व आत्मा कबुतरासारखा आपणावर उतरत आहे असे त्याला दिसले. तेव्हा आकाशातून अशी वाणी झाली की तो माझा पुत्र मला परमप्रिय आहे, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ताला तुझे स्तुती असो.
उभे असताना आपण प्रसिद्धाचा मतांगीकार एकत्र म्हणूया. सर्व समर्थ एकच देव पिता, आकाश पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू संपन्न करणारा, त्याविषयी मी विश्वास धरितो आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एक पुत्र, जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याकडून मागले झाले आणि जो मनुष्यासाठी व आपल्या तारणासाठी स्वर्गात उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मर्यादेपासून निर्धारी मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या वेळेस आम्हासाठी ज्याला खुशी दिले, ज्याने दुःख भोगिले व ज्याला पुरले, जो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जो जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्याविषयी मी विश्वास धरितो आणि पवित्र आत्मा, जो प्रभू व जीवनदाता, पिता व पुत्र यापासून जो निघतो आणि पिता व पुत्र याचे ज्याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाण्याकडून बोलत असेल, त्याविषयी मी विश्वास धरितो आणि एक पवित्र कॅथलिक व प्रसिद्धी एकविषयी मी विश्वास धरितो. पापांच्या क्षमेसाठी एक बाप्तिस्मा आहे असे मी पत्करितो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन याची मी प्रतीक्षा करितो. आमेन. मंडळीने बसावे. देवाच्या वचनाकडे आपण लक्ष देऊया. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय प्रभू, आम्ही स्तुती करतो. तुझं वचन आज आम्हाकडे येत असताना सर्व जगिक चिंता, संसाराची विश्रांती आणि प्रभुदेव बाप्पा आमचे सर्व दैहिक योजना प्रभू तू आम्हापासून दूर ठेव. एक मनाने, एक चित्ताने, एक दिलाने आम्ही तुझी वचनाचं श्रवण करावं आणि प्रभू त्यामधून आम्ही शिकावं असं होते. बोलत असताना तुम्हाला एक सहाय्य कर. येशूच्या नावाने आमेन. मागील आठवड्यामध्ये आपण ऐकलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा मरियेचा पुत्र कसा होता, पवित्र आत्म्याने त्याची गर्भधारणा कशी झाली आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळे दत्तक पुत्र झालेलो आहोत. दत्तक पुत्र आणि गुलाम यामधला फरक आपण गेल्या रविवारी ऐकलेला आहे. आम्ही कोण आहोत हे देखील आपण ओळखावे असं आव्हान देवाच्या वचनातून आम्हाला मिळालं. आज त्याच्या पुढचा विषय आहे त्याला अनुसरून, तो म्हणजे बाप्तिस्माच्या वेळी येशू हा देवाचा पुत्र आहे हे प्रगट झाले. नाताळ सणामध्ये आम्ही ऐकलं की देवाचा दूत मरियेला प्रगट झाला, त्याने तिला दर्शन दिले. तिच्या उदरी जन्माला येणारा हा पवित्र आत्म्यापासून आहे याची शाश्वती आणि आनंदाची सुवार्ता तिला सांगितली. ती अवाक झाली ऐकून आणि मग त्याने तिला सविस्तर सांगितलं. मग ती अलिशिबेला भेटायला गेली. अलिशिबेला ही सुवार्ता गुड न्यूज सांगितली. अलिशिबेच्या उदरामध्ये असलेल्या बाळाने ही सुवार्ता ऐकून उडी मारली, हे देखील आपण ऐकलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी मरिया 3 महिने राहून पुन्हा आपल्या घरी आली. कदाचित विवाह होईल या आशेने, परंतु त्या ठिकाणी ती 3 महिन्याची गरोदर होती. आणि प्रियानो, आम्हाला असं पाहायला मिळतं, योसेफाने हे जेव्हा पाहिलं, तो सज्जन मनुष्य होता आणि हे अचानक घडलेलं त्याला दिसलं, त्यामुळे तोही आश्चर्यचकित झाला आणि गुपचूपपणे त्याने मरियेला सोडण्याचा निश्चय केला. कारण फक्त मागणी झालेली होती, लग्न अजून व्हायचं बाकी होतं. परंतु देवाने त्या रात्री आपल्या दूताला पाठवून योसेफाला वार्ता सांगितलेली आहे. आणि मग योसेफाने त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याची खात्री पटली की मरियेच्या उदरामध्ये जे बाळ आहे ते कोणा मनुष्याचं नसून, कोणा मनुष्यापासून नसून, ते पवित्र आत्म्यापासून, देवापासून आहे. आणि मग तो मरियेसोबत राहिलेला आहे आणि मरियेची प्रसूती होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही, असं आपण मत्ती सुसमाचार पहिला अध्याय 18 ते 25 या वचनामध्ये ऐकलेलं आहे. पुढे आम्ही पाहत आहोत की त्यानंतर मग मेंढपाळ आले, प्रभू येशूचा जन्म झाला, मेंढपाळ आले, मागी आले आणि ही सर्व गोष्टी आपण या गेल्या 2 आठवड्यामध्ये ऐकत आलेलो आहे.
आणि येशूचा जन्म हा पूर्व नियोजित होता. येशूचा जन्म त्याच्या संबंधाने संदेशाने शेकडो वर्षापूर्वी भविष्यवाणी केलेली होती, हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. त्यापैकी एका भविष्यवाणीकडे मी तुमचं आज लक्ष वेधणार आहे, जो शास्त्रपाठ मगाशी जुन्या करारामधून वाचण्यात आलेला आहे. यशायाचा ग्रंथ 42 अध्याय आणि या 1 ते 7 वचनामध्ये 12 गोष्टी येशूच्या बाबतीमध्ये सांगितलेल्या आहे. त्याकडे आपण यावेळी लक्ष देऊया. असं म्हटलेलं आहे की यशायाद्वारे देवाने येशू बद्दलची केलेली जी भाकित आहे, जी भविष्यवाणी आहे, ती या शास्त्रपाठामध्ये नमूद केलेली आहे. आणि असं म्हटलेलं आहे की हा माझा सेवक आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा सेवक आहे. ही गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी प्रभू आपल्या वचनातून सांगत आहे. येशू ख्रिस्त देवाची सेवा मानवांच्या मध्ये करत होता. मानवाच्या मध्ये जी सेवा करत आहे ते देवाची सेवा करत असतात आणि त्या मनुष्याची जी गरज आहे आध्यात्मिक, ती आध्यात्मिक गरज पुरवण्याचा ते प्रयत्न करत असतात. आणि ही गोष्ट आम्ही देवाच्या सेवकांच्या जीवनाबाबत पण पाहायला मिळतो. जे जे देवाची सेवा करतात, जे आपल्या घरी येतात, जे आपल्या मंदिरात असतात, ते देवाची सेवा करतात. तुमच्यासाठी देवाने नेमलेले त्याचे खास सेवक आहेत. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की पहा, हा माझा सेवक आहे. ही येशू विषयीची भविष्यवाणी यशायाने 600-700 वर्षापूर्वी केलेली आहे. आणि खरोखर येशू ख्रिस्त जो आला तो सेवक म्हणून आलेला आहे. सर्वंट लीडरशिप त्याने केलेली आहे. सेवकपणाचं नेतृत्व त्यानं केलेलं आहे. आणि म्हणून कधी तो आम्हाला लोकांना खाऊ घालत असताना दिसतो, कधी तो शिष्यांचे पाय धुत असताना दिसतो, कधी तो शिष्यांसाठी आणि लोकांसाठी प्रार्थना करत असलेला दिसतो, कधी तो देवाच्या वचनाची घोषणा करत असलेला दिसतो, तर कधी तो डोंगरावरील प्रवचनाप्रमाणे प्रवचन देऊन देवाच्या राज्याची सुवार्ता लोकांना सांगत होता. सेवक पण अशा प्रकारे आहे. आंधळ्यांना, लुळ्यांना, पागळ्यांना, आजाऱ्यांना सर्वांना तो मदत करत असे आणि त्यांना तो आरोग्य देऊ लागला होता. आणि ही भविष्यवाणी यशायाच्या द्वारे देवाने केलेली होती. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो प्रियानो, आणि ती म्हणजे प्रभू असं पुढे म्हणतो, माझ्या सेवकाला मी आधार आहे. परमेश्वराचा सेवक जो आहे त्याला आधार परमेश्वर स्वतः असतो, हे कधीही विसरू नका. कधी कधी मंडळीमध्ये लोक पालकांशी असं वागतात की ते आपला नोकर आहे. अशा प्रकारे त्यांची भाषा असते, अशा प्रकारे त्यांचं बोलणं असतं, अशा प्रकारे त्यांचं वागणं असतं. देवाच्या सेवकासमोर येत असताना आपण कशा प्रकारे स्वतः अपियर व्हावं याचं सुद्धा त्यांना भान नसतं. हो प्रिया, कधी कधी आम्ही विसरतो की आमच्या समोर उभा असलेला मनुष्य देवाचा अभिषिक्त आहे. देवाने माझ्यासाठी पाठवलेला आहे. तो माझा सेवक नाहीये, तो देवाचा सेवक आहे. आणि मी जर त्याला काही केलं तर त्याला आधार कोणाचा आहे? परमेश्वराचा आहे. तो त्याची काळजी घेतो. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. अलिशा देवाचा सेवक होता आणि अलिशा सेवा करून परतत असताना रानातल्या काही मुलांनी त्याला टकल्या म्हटलेलं आहे. आता वयोमानाप्रमाणे केस जाणं भागच आहे, नाही का? कधी कधी आम्ही उलट उभं राहिल्यावरती आमचाही चंद्र दिसतो लोकांना. वयोमानाने होणारच आहे, परंतु ते मान्य करणं एक वेगळी गोष्ट आहे आणि ते पाहून चिडवणं किंवा टिंगल टवाळी करणं ही दुसरी गोष्ट आहे. अलिशाला मुलांनी असंच टकल्या म्हणून चिडवलं, शास्त्रात लिहिलेलं आहे बरं का. आणि मग असं म्हटलेलं आहे की त्या अलिशा देवाचा सेवक होता आणि त्या आपल्या सेवकाची टिंगल टवाळी केलेली पाहिल्यावर त्याचा जो आधार परमेश्वर आहे त्याचा क्रोध भडकला आणि त्याने रानातल्या डुकरांना आज्ञा केली आणि ती डुकरे येऊन त्या मुलांना त्यांनी फाडून टाकलं. मला काय म्हणायचं आहे हे तुम्हा सर्वांना कळालं असेल अशी माझी आशा. प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा सेवक आहे आणि त्याचा आधार परमेश्वर आहे. आणि म्हणून वधस्तंभावर असताना देखील तो प्रभूला असं म्हणतो, हे बापा यांना क्षमा कर. तू मला आधार आहेस, परंतु यांचा आधार मी आहे हा काढून घेऊ नकोस.
जर काढून घेतलास तर मी ज्या कामासाठी आलो ते माझं पवित्र बलिदान निरर्थक ठरेल. आणि त्याच स्तंभावरती तो जो आधार आहे त्या आधाराला असं म्हणतो, माझ्या देवा तू माझा का त्याग केलास. हो प्रिया, जो आधार होता तो आधारच त्या स्तंभावर तुटलेला होता. येशू ख्रिस्ताला एकटेपणा त्या ठिकाणी भासू लागला होता. मानव जाती क्रूर होत चाललेले होते आणि परमेश्वराने देखील आपलं तोंड झाकलेलं होतं. परमेश्वर त्याच्या सहाय्याला आलेला नाही. सूर्य देखील प्रियानो निस्तेज झालेला आहे आणि प्रभू त्याचा आधार आहे आणि म्हणून तो प्रभूकडे याचना करतो. दुसरी गोष्ट आहे, फार महत्वाची गोष्ट आहे प्रियानो, आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, परमेश्वर असं म्हणतो, पहा हा माझा सेवक आहे, याला मी आधार आहे. देव आधार देतो. मनुष्याच्या तारणासाठी देवाने दैवी योजना आखली आणि त्याकरिता येशूची निवड केली आणि येशूला या भूतलावर पाठवलेला आहे. तिसरं भविष्य आहे ते म्हणजे प्रभू पुढच्या वचनामध्ये म्हणतो की याच विषयी माझा जीव संतुष्ट आहे. याच विषयी माझा देव संतुष्ट आहे. कारण जो सेवक ज्याचा परमेश्वर आधार आहे त्या परमेश्वराला तो त्याच्या सेवेबद्दल प्रियानो काय आहे, जबाबदार आहे. आणि म्हणून प्रभू असं म्हणतो की त्याच्या सेवेविषयी, त्याच्या अपिअरन्स विषयी मी संतुष्ट आहे. ज्याने पाठवलं तो जर संतुष्ट असेल तर लोकांच्या संतोषाकडे किंवा असंतोषाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. माणसांना सेवा आवडो किंवा न आवडो, पण देवाला जो त्याचा आधार आहे त्याला ती आवडणं फार महत्वाचं. आणि प्रभू असं म्हणतो की याच विषयी, या माझ्या सेवकाविषयी मी संतुष्ट आहे. माणसं संतुष्ट नव्हते, कारण त्यांच्या चुका दाखवल्या की दाखवणारा वय त्याला धरायचा आणि सरळ वधस्तंभावरच खेळायचं. आता जर ही सोय असती तर किती लोकांना आपण वधस्तंभावर खेळलं असतं, काही नियम नाही. हो प्रिया, आणि मग असं म्हटलेलं आहे पुढे आम्ही पाहतो चौथं भविष्य येशू विषयी, आणि ते म्हणजे त्याच्या ठाई मी आपला आत्मा घातला आहे. परमेश्वर त्याच्या सेवकाच्या ठाई स्वतःचा आत्मा घालतो, हे आम्ही कधी विसरता कामा नये. आणि म्हणून प्रेषितांच्या मध्ये तोच आत्मा देवाने घातला आणि प्रेषितांनी जे प्रवचन केलं त्या प्रवचन करत असताना त्यांच्या मुखातून येणारे शब्द हे देवाच्या आत्म्यापासून होते आणि ज्यांच्या कानावरती ते पडले त्यांच्या कानातून ते त्यांच्या बुद्धीमध्ये गेले, अंतःकरणाशी भिडले आणि त्यांनी पश्चातापी होऊन प्रभूचा स्वीकार केला. मंदिरामध्ये जेव्हा येतो तेव्हा देवाचा सेवक त्याच्या देवाच्या वचनातून बोलत असताना त्या सेवकाच्या ठाई जो देवाने स्वतःचा आत्मा घातलेला असतो तो आत्मा तो बोलत असतो प्रियानो. आणि म्हणून प्रभू आपल्या वचनामध्ये स्पष्ट म्हणतो त्याच्या ठाई मी आपला आत्मा घातला आहे आणि म्हणून तो जे बोलत आहे तो मी बोलत आहे. पेत्र आणि योहानाचं उदाहरण आपण ऐकलेलं आहे. गेल्या रविवारी मला असं सुंदर नामे दरवाजाजवळ तो भिकारी बसला होता आणि त्याने पेत्र योहानाला भीक मागितली आणि ते म्हणाले तुला द्यायला आमच्याकडे काय नाही. म्हणजे काय, लॉजिकली जर बघितलं तर तुझ्यासारखंच आम्ही पण आहोत, फरक एवढाच आहे तू तिथं बसतो आम्ही इथं उभे आहोत. पण आमच्याकडे जे आहे ते तुला जे आम्ही देणार त्यापेक्षाही अधिक महत्वाचं आहे. आमच्याकडे येशू हे नाव आहे आणि त्या येशूच्या नावात तुला आम्ही जे दान आज देत आहे ते तुझं आयुष्य बदलून टाकेल. ऊठ येशूच्या नावामध्ये सांगतात तर सुंदर नामे दरवाजाजवळ उभा राहिलेला तो बसलेला भिकारी प्रियानो उभा राहिला आपल्या पायावर आणि उड्या मारत मंदिराच्या आत गेला, है ना. असं नाव आहे. परमेश्वराच्या शब्दामध्ये ताकद आहे, सामर्थ्य आहे.
जर देवाचं वचन तुमच्याकडे येतं त्यावेळेला जर तुम्हाला असं वाटत असेल मलाच बोलले, हे मलाच बघून बोलतात, याचा अर्थ प्रभू तुमच्याशी जास्त बोलत आहे. शेजारी बसलेल्या माणसाशी नसेल कदाचित, पण तुमच्याशी तो बोलत आहे म्हणून तुमचा आत्मा झगडा करत आहे, भांडण करत आहे देवाच्या आत्म्याशी. हे मलाच बोलले, माझ्याकडेच बघतात, मलाच टोमणे मारतात. प्रभू तुमच्याशी बोलत आहे, काहीतरी तुम्ही चुकत असणार आहे, आणि म्हणून प्रभूचा आत्मा त्याच्या सेवकाच्या द्वारे बोलत असताना ते स्वीकारून सुधारण्याची संधी प्रभू तुम्हाला देत आहे. येशू ख्रिस्त बोलत असताना, प्रवचन देत असताना लोकांना ते आवडलं नाही. बरेच लोक निघून गेले आणि तो आपल्या शिष्याकडे म्हणतो वळून, तुम्हालाही त्याच्या मागे जायचं आहे का? हो. जेव्हा टोचणी लागते, जेव्हा देवाचं वचन आमच्याकडे येतं, ते आमच्या अंगावर हात फिरवायला येत नाही, ते आम्हाला सुधारण्यासाठी असतं. आणि म्हणून प्रियानो, येशू ख्रिस्ताच्या ठाई देवाने स्वतःचा आत्मा घातला होता. सेवकांच्या ठाई देव आपला आत्मा घालत असतो, आणि त्या सेवकांचं माध्यम घेऊन देव तुमच्याशी आणि माझ्याशी बोलत असतो. म्हणून देवाने चर्चची स्थापना केली, संदेशांची स्थापना केली, पाळकांची स्थापना केली, आणि मग मंडळीने यावाने देव त्यांच्या सेवकाच्या द्वारे त्यांच्याशी बोलावं, ही दैवी योजना आहे. पुढे आम्ही पाहतो प्रियानो, 5वं भविष्य आहे, आणि ते म्हणजे तो राष्ट्रास न्याय प्राप्त करून देईल. प्रत्येक राष्ट्राला तो न्याय देईल असं म्हटलेलं आहे. आणि मग आम्ही पाहतो प्रियानो, सदोम गोमोराचं उदाहरण आपल्या समोर आहे. ज्या ज्या राष्ट्रांनी त्याचा स्वीकार केला नाही ते धुळीस मिळालेले आहे. काल आमच्या कौटुंबिक प्रार्थनेला आम्हाला नवीन करार आम्ही वाचायला सुरुवात केला होता, माहित नाही कधी केला होता. आता आम्ही योहानाच्या पहिल्या पत्रापर्यंत आलोय. 5व्या अध्यायामध्ये आम्हाला हे पाहायला मिळालं की लोक तुमचा द्वेष करतात. तुम्ही आश्चर्य मानू नका, कारण ते देवाला ओळखत नाही, आणि ते देवाला ओळखत नाहीत म्हणून त्याची आराधना करणाऱ्यांचा ते द्वेष करतात. पण तुम्ही मला ओळखता, तुम्ही मला ओळखता. ओळखता का हो? का नुसतंच ऐकताय आणि सोडून देताय, आणि परत भेटल्यावर कोण तुम्ही म्हणताय? आता आम्ही मास्क काढायला लावतो, आपण चेहराच ओळखायला येतो. हो प्रियानो, परमेश्वराला आम्ही वैयक्तिक ओळखणं फार गरजेचं आहे. पुढे आम्ही पाहतो प्रियानो, असं म्हटलेलं आहे, 6वं भविष्य आहे, तो गवगवा करणार नाही, तो पब्लिसिटी करणार नाही, पत्रिका छापून मी काय काम करतोय बघा म्हणणार नाही, सेल्फी काढून फोटो काढून तो सोशल मीडियावर टाकून लोकांना सांगणार नाही की मी किती काम करतोय बघा. तो गवगवा करणार नाही, आणि खरोखर सत्य ठरलेलं आहे. ज्या ज्या वेळेला येशूने अनेकांना बरं केलं, त्यांना सांगितलं सांगू नकोस कोणाला. आठवतं? सांगू नकोस कोणाला, तर जा आणि मुख्य याजकाला दाखल. गवगवा करणार नाही, कारण त्याचा एम होता, त्याचं ध्येय होतं, वधस्तंभावरती खेळलं जाऊन आपलं पवित्र बलिदान करून सर्व मानव जातीच्या पातकांची क्षमा करावी, हे त्याचं ध्येय होतं प्रियानो. आणि त्या ध्येयाला ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते तो करत होता, आणि म्हणून त्या मनुष्याला तो म्हणाला कोणाला सांगू नकोस, पण मुख्य याजकाला जाऊन दाखल. तर तो एवढा आनंदाने बेहोश झाला होता की तो सगळ्यांना सांगतच गेला. वाटेमध्ये जेवढे भेटले सगळ्यांना सांगत गेला, मला येशू नावाच्या माणसाने बरं केलं. त्यामुळे प्रॉब्लेम असं झाला की येशूला त्या गावात त्या शहरात जाताच येईल. हो प्रियानो, तो गवगवा करणार नाही, तो आपला स्वर उच्च करणार नाही, आणि म्हणून पिलातासमोर उभं राहिल्यावर ते चिडून मी बरोबर होतो, मला का खेळताय, मला का तुम्ही शिक्षा करताय म्हणून तो भांडला नाही, भांडण केलं नाही. तर उलट तो असं म्हणाला, शांतपणे वधाव्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे तो शांत राहिला, असं लिहिलेलं आहे. पिलाताला तो म्हणाला माझं राज्य या जगाचं नाही. पिलाताला तो पुढे असं म्हणाला, जर मी बोललो तर स्वर्गातून सैन्य खाली येईल, पण मी बोलत नाही, गप्प राहा. कारण भविष्यवाणी त्याच्याबद्दल असे सांगितलेले होते प्रियानो की तो उच्च स्वर करणार नाही.
पुढे असं म्हटलेलं आहे, 7वी भविष्यवाणी येशू बद्दल आहे. यशाने सांगितलेले आहे ते म्हणजे चेपलेला बोरू तो मोडणार नाही. प्रतिकात्मक आहे बरं काय. चेपलेला बोरू तो मोडणार नाही. आणि मी विचार करायला लागलो, बोरू म्हणजे काय, कोण आहे, चेपणं म्हणजे काय. आणि मग मला असं पाहायला मिळालं, योहानाचा सुवर्तमान 5वा अध्याय 1 ते 10 वचनामध्ये जे अल्पविश्वासी आहेत त्या अल्पविश्वासांना विश्वासामध्ये दृढ करेल असं म्हटलेलं आहे. चेपलेला बोरू, पिचकलेले, विश्वासामध्ये अल्प आहेत, कमी आहेत, दुर्बळ आहेत, अशांना तो प्रियानो बळकट करणार असं लिहिलेलं आहे. पाप्या लोकांना, पाप्यांना तो क्षमा करेल आणि त्यांना तो तारण देईल, त्यांना वाचवेल. 8वं भविष्य आहे येशूविषयी आणि ते म्हणजे तो मिणमिणीत वात विझवणार नाही. मिणमिणीत वात इथे दिसते समोर 2 कॅन्डल लावलेले आहेत. ही मिणमिणीत आहे, जशी ती संपत चालली, कॅन्डल संपत चाललेली आहे, मेणबत्ती संपत चालली, तशी त्याची ज्योत जी आहे ती हळूहळू हळूहळू कमी होत जाणार. आणि अशा प्रकारे ज्याच्या जीवनामध्ये मिणमिणीत वास आहे, म्हणजे त्याचं जीवन संपुष्टात येत आहे, अशांना तो विजू देणार नाही. मेलेल्यांना पण तो उठवेल. म्हणून लाजाराला प्रियानो त्याने मेलेल्यातून उठवलेला आहे. मार्काने लिहिलेलं सुवर्तमान 2रा अध्याय आणि पहिल्या 12 वचनामध्ये आम्ही वाचतो प्रियानो, पक्षघाती मनुष्याचा विश्वास मिणमिणत्या वातेसारखा होता आणि म्हणून प्रियानो त्याला छपरातून खाली सोडलं आणि येशूने त्याचा विश्वास पाहून म्हटलं, जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. मिणमिणती वात तो विझवणार नाही. पुढे आम्ही पाहतो मार्काचा सुवर्तमान 5वा अध्याय 21 ते 43 वचनामध्ये याईर नावाचा मनुष्य प्रभूकडे येतो आणि प्रार्थना करतो, विनवणी करतो आणि त्याची मृत कन्या बरी होते, उठते. याईराची कन्या असं म्हटलेलं आहे. आणखी एक उदाहरण शास्त्रामध्ये आहे. 12 वर्ष रक्तस्राव होत होता त्या स्त्रीला, ब्लिडिंग होत होतं. आम्हाला प्रिय थोडस ब्लिडिंग झालं तर किती भोवळ येते, चक्कर येते नाही का, ब्लड प्रेशर डाऊन होतं आणि बरंच काय काय प्रकार होतात. आणि या स्त्रीचं जीवन बघा, 12 वर्ष तिच्या शरीरातून रक्त जात होतं आणि तिने फक्त येशूच्या गोंड्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला आणि ती बरी झाली. मिणमिणीत वात तो विझवणार नाही. 9वं भविष्य आहे ते म्हणजे पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही आणि भंग पावणार नाही. त्याचं कार्य अजूनही चालू आहे. जरी तो देहाने या ठिकाणी नसला तरी आत्म्याने तो आम्हा बरोबर आहे. आणि म्हणून जात असताना तो आपल्या शिष्याला म्हणाला, मी तुम्हा बरोबर युगाच्या समाप्तीपर्यंत आहे. युगाची समाप्ती, न्याय स्थापन करेपर्यंत मी तुमच्या सोबत असणार आहे. पुढे आम्ही पाहतो प्रियानो, जास्त बोलणार नाही, आपल्याला वेळेचं बंधन आहे. आणि म्हणून पुढचं भविष्य आहे येशूविषयी आणि ते म्हणजे 42वा अध्याय 7व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तो अंधळ्यांना दृष्टी देईल, अंधांना दृष्टी देईल. आणि खरोखर प्रियानो आपल्या शास्त्रामध्ये 4 सुवर्तमानामध्ये आम्ही वाचतो आणि ऐकलेलं आहे की त्याने अंधांना डोळे दिलेले आहे. ज्या वेळेला तो अंध म्हणाला, हो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा, येशू त्याला म्हणाला, तुला काय करावं मी अशी इच्छा आहे आणि मला दृष्टी आली, त्याला दृष्टी दिलेली आहे. बाळतीमयाचं उदाहरण आपल्या समोर आहे. जन्मापासून तो आंधळा होता आणि प्रभूने त्या चिखलाचा गोळा केला, त्या डोळ्याला लावला आणि म्हटलं, जा शिलो तळ्याजवळ जाऊन तू धु, आणि त्याला दृष्टी प्राप्त झाली. शेवटचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं लोकांचं सुवर्तमान 24व्या अध्यायामध्ये अमाउस गावच्या रस्त्यावरती आध्यात्मिक दृष्टी बरं का, मगाशी शारीरिक दृष्टीने आंधळे पाहिले, आता आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्या 2 लोकांना अमाउस गावच्या रस्त्यावरती येशू सोबत चालत असताना देखील त्यांना ओळखता आलं नाही. पण जेव्हा त्यांच्या घरी येशू आला आणि भाकर मोडली, त्याच्या विशिष्ट भाकर मोडण्याच्या पद्धतीच्या द्वारे आणि शब्दांच्या द्वारे त्यांनी ओळखले, हा कोणी दुसरा तिसरा नसून वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त आहे. डोळे उघडले, शास्त्रात लिहिलेले आहे. आमचे आध्यात्मिक डोळे आम्ही उघडावेत ही प्रभूची इच्छा आहे आणि त्यासाठी येशू याला आपल्या अंतःकरणात स्वीकारणं गरजेचं आहे. पुढे 11वं भविष्य आहे ते म्हणजे बंदीवानांना बंदीशाळेतून बाहेर काढेल. आणि इफिसकराच्या पत्रामध्ये आम्ही वाचतो की त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं लिहिलेलं आहे की मरणानंतर प्रभू येशू ख्रिस्त अधोलोकी गेला आणि त्या खालच्या पृथ्वीच्या पोटामध्ये गेला, ज्या ठिकाणी प्रियानो आदामापासूनचे सर्व प्रियजन जे आहेत ते त्याची वाट पाहत होते आणि त्याने बंदीवानांना सुवार्ता सांगितले, ज्याची तुम्ही वाट पाहत असाल तोच मी आहे. आणि त्याने कैद्यांना
मोकळे करून आपल्या बरोबर उच्च स्थानी नेले असं लिहिलेलं आहे. बंदीवानास बंदी शाळेतून बाहेर काढे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर आम्हाला असं पाहायला मिळतं की आम्ही या बंदी शाळेमध्ये होतो प्रियानो. सैतानाच्या गुलामगिरी खाली जखडलेलो होतो. आम्हाला कैद करून सैतानानं ठेवलेलं होतं. पण ज्या वेळेला येशूवर आम्ही विश्वास ठेवला, येशूच्या रक्ताचा आम्ही स्वीकार केलेला आहे, त्याच्या पवित्र बलिदानाचा स्वीकार केला, त्यावेळेला आमच्या पातकांची क्षमा झाले. आम्हाला त्या बंदी शाळेतून येशूने बाहेर काढलेलं आहे. शेवटचं भविष्य आहे यशायाने लिहिलेलं आणि ते म्हणजे अंधारात बसलेल्या कारागृहातून तो बाहेर काढे. हो प्रियानो, नियमशास्त्र हे प्रियानो इस्रायल राष्ट्रासाठी देवाने नेमून दिलेलं होतं, परंतु त्या नियमशास्त्राचा अर्थाचा अनर्थ लोकांनी केला आणि प्रियानो त्या नियमशास्त्राखाली लोकांचं जीवन भरडलं जात होतं. प्रियानो त्यांना आंधळ केलं जात होतं आणि म्हणून देवाने त्यांना नियमशास्त्रातून बाहेर काढलेला आहे. आणि ज्या ज्या वेळेला त्याने हा प्रयत्न केला त्या त्या वेळेला त्याला विरोध झालेला आहे. प्रभू येशू बद्दल भविष्यवाणी जी झाली ती अगदी तंतोतंत त्याच्या जीवनामध्ये कशी खरी ठरली हे आपण आता पाहिलेलं आहे. योहानाच्या पत्राकडे मी वळत आहे. दुसरा मुद्दा आहे आम्ही पापी आहोत. योहानाचं पहिलं पत्र 5 अध्याय 5 ते 11 मध्ये आम्ही वाचतो, हे सत्य आम्ही स्वीकारलं पाहिजे प्रियानो. जर कोणी म्हणतो की माझ्यामध्ये पाप नाही तर शास्त्र म्हणतो तो लबाड आहे. कोण आहे तो? लबाड आहे. सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत. परंतु जेव्हा आम्ही हे पापाचा स्वीकार करून येशूवरती विश्वास ठेवतो त्यावेळेला आमच्या पातकांची क्षमा होते आणि आम्ही नवीन मनुष्य होतो. म्हणून असं म्हटलेलं आहे की हे सत्य जे आहे, मी पापी होतो हे स्वीकारलं पाहिजे. जर असणार तर आहे म्हणणं काय वाईट नाही का, मी पापी आहे कारण माझी सुटका मी करून घेतलेली नाही आणि ती करून घेणं फार गरजेचं आहे. तिसरा मुद्दा आहे येशूचा बाप्तिस्मा. मार्काने लिहिलेले सुवर्तमान 1 अध्याय 4 ते 11 वचनामध्ये मार्क सांगत आहे या ठिकाणी की तारणारा हा फक्त सुवार्ताच सांगत नाही तर तो सुवार्तेचं जे सत्य आहे ते सत्य देखील प्रगट करत आहे. योहान आणि येशू या दोघांचं जे आगमन झालेलं आहे, या आगमन इस्रायलास देवाने दिलेल्या वचनांची पूर्तता होय. येशूच्या अगोदर योहानाने यावं आणि त्याचा मार्ग तयार करावा ही भविष्यवाणी झालेली होती आणि म्हणून बाप्तिस्मा करणारा योहानाला देवाने येशूच्या आधी पुढे पाठवलेला आहे आणि तो लोकांना आव्हान करत होता, लोकांच्या अंतःकरणाची तयारी करत होता, पश्चातापाचं आव्हान त्यांना करत होता. पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा घ्या असं सांगत होता. पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा घ्या. आता आपल्याकडे लहान मुलांनाही देतात. आता मला काय त्यामध्ये शिरायचं नाहीये, हा ज्याचा त्याचा भाव आहे, परंतु शास्त्र काय सांगतं ते महत्वाचं आहे. काही ठिकाणी अडीअडचणी आल्या असतील त्यामुळे कदाचित काही लोकांनी ह्या बालकांचा बाप्तिस्मा अस्तित्वात आणलेला आहे, परंतु शास्त्रामध्ये योहान जे बाप्तिस्मा देत होता तो पश्चातापाचा देत होता. प्रिया फरक आहे. आणि म्हणून पश्चाताप करणाऱ्यांना तो बुडवत असे आणि त्या यार्दनेमध्ये त्यांना बाप्तिस्मा देत असे, कारण तो पाण्याने बाप्तिस्मा करून लोकांचं जीवन बदलत होता. आणि येशू ख्रिस्त जो आलेला आहे तो आमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करत आहे. आणि म्हणून निकोदेमसला तो म्हणाला, तू इस्रायलाचा गुरु आहेस ठीक आहे, परंतु मी तुला खचित खचित सांगतो की तुझा पाण्याने आणि पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाल्याशिवाय तुला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. मग तू कोणी असतो? तुमचा आणि माझा पाण्याने बाप्तिस्मा झालाय, चर्चच्या रजिस्टर मध्ये नोंद आहे, त्याचं सर्टिफिकेट आमच्याकडे आहे, लॅमिनेशन करून ठेवलंय. पण पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा कुठे आहे? त्याचा सर्टिफिकेट कुठे आहे? त्याला लॅमिनेट नाही करता येत. ते देवाच्या घरी असतं प्रियानं. कारण देवाच्या घरामध्ये जी नोंद वही आहे त्या नोंद वहीमध्ये नमूद केलं जातं. आणि म्हणून प्रियानो आमचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा जो फक्त येशूच करू शकतो, कुठला मनुष्य नाही. कारण पवित्र आत्मा देवापासून येतो.
आणि म्हणून प्रियानो, येशू हा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणार आहे असं योहान स्पष्ट म्हटलं, मगाशी मी वाचले तुमच्या समोर. आणि तो आमचा बाप्तिस्मा होणं गरजेचं आहे, नाहीतर अर्ध्या रस्त्यातून परत मागे. मार्केटला निघालो, पिशवी विसरली, मार्केटमध्ये पिशवी घ्यायची तर 5-10 रुपये घेतात, त्यापेक्षा घरी परत गेलेलो बघ, कारण पिशवी आहेत भरपूर, नाही. तशा प्रकारे आध्यात्मिक जीवनामध्ये वाटचाल करत असताना पाण्याने बाप्तिस्मा घेतलाय, कारण चालतोय खरं, परंतु पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा न घेतल्यामुळे पुन्हा आपल्याला परतीचा प्रवास करावा लागतो. बॅकस्लाइडर्स त्याला म्हणतात, बॅकस्लाइडिंग, पुन्हा परत नाही. आणि म्हणून प्रियानो, पश्चातापाचा बाप्तिस्मा योहानाने दिला पाण्यात बुडवून लोकांना, आणि मग येशू ख्रिस्त आले आणि त्यांनी पवित्र आत्म्याने लोकांचा बाप्तिस्मा केलेला आहे. येशू नियमशास्त्राखाली जन्मला असल्या कारणाने त्याने नियमशास्त्रातील अनेक विधी पूर्ण केलेले आहेत, आणि म्हणून तो योहानाकडे आला आणि बाप्तिस्मा मागू लागला. तेव्हा योहान एकदम घाबरलेला आहे, त्याची घाबरगुंडी उडाली, कारण त्यानं ओळखलं होता हा जगाचा पाप हरण करणारा देवाचा कोपरा आहे, देवापासून आलेला आहे, आणि याने मला बाप्तिस्मा द्यायचा, मी कसं काय याला देऊ. आणि त्याने थोडी कुजबुज केली असेल, परंतु प्रभू येशू त्याला म्हणाला, हे नियम शास्त्राच्या द्वारे प्रमाणे होणे आवश्यक आहे, याच्या द्वारे नियमशास्त्र पूर्ण केल्यासारखे होईल, आणि म्हणून तुम्हाला बाप्तिस्मा दे. आणि योहानाने त्याला बाप्तिस्मा दिला. येशूने काही पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतला नाही, त्याने काही पापच केलं नाही, कारण त्याचा जन्मच हा पवित्र आत्म्यापासून झालेला होता. आणि मग आम्ही काल फॅमिली डिव्होशन मध्ये तेच वाचलं की जे देवापासून जन्मलेले आहेत त्यांच्यामध्ये देवाचं बीज राहतं, ते पाप करत नाही. तुमचा आणि माझा जन्म जर देवाच्या पवित्र आत्म्यापासून झालेला आहे, नवा जन्म, या देहाला तर आमच्या आई वडिलांनी त्यांच्या इच्छेने जन्म दिलेला आहे, परंतु देवाच्या कुटुंबामध्ये जर देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे आमचा जन्म झाला असेल तर आम्ही वाईट करणार नाहीच. कारण चांगल्या झाडाला वाईट फळ येत नाही, वाईट झाडाला चांगलं फळ येत नाही, शास्त्र सांगतो. आणि म्हणून या ठिकाणी प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त योहानाला सांगतो, मला बाप्तिस्मा घेणे आवश्यक आहे, त्याद्वारे नियमशास्त्रातले विधी पूर्ण होणार आहे. आणि प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला आणि सेवेसाठी त्याने स्वतःची तयारी केली आणि तो सेवा करायला निघालेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे पुत्राविषयी, आणि ती म्हणजे हा पुत्र जो देवाचा पुत्र आहे, हा दुःख सहन करणारा पुत्र आहे. देवापासून आलं म्हणजे काही जास्त विशेष खास सुविधा त्याला देण्यात याव्यात अशी त्याने अपेक्षा केली नाही. आणि म्हणून तो म्हणाला, मनुष्याच्या पुत्राला निजाव्यास हो प्रिया, त्याला जगामध्ये दुःखाला सामोरं जावं लागलेलं आहे. बाप्तिस्मा झाल्याबरोबर परीक्षेला सामोरं जावं लागलेलं आहे. सैतानाने त्याची परीक्षा 3 वेळा घेतलेली आम्हाला शास्त्रामध्ये मत्थ्याच्या शुभवर्तमानामध्ये पाहायला मिळते. आणि तरी देखील या सगळ्यावरती येशू ख्रिस्त हा विजयी झालेला आहे, कारण तो देवाच्या आत्म्यापासून जन्मलेला होता. तुम्ही आणि मी जर देवाच्या आत्म्यापासून नवा जन्म झालेलो आहोत तर आम्ही विजयी ख्रिस्ती जीवन जगणार, खात्री आहे, 100%. सैतानाने किती प्रयत्न केला तो हरेल, पण आम्ही जिंकू. बाप्तिस्म्याच्या द्वारे आम्ही येशूच्या मृत्यू बरोबर आणि पुनरुत्थानाबरोबर समरूप झालेलो आहोत, हे विसरता कामा नये. येशूने बाप्तिस्मा घेतला आणि सगळ्यांसमोर साक्ष ठेवली. आम्ही बाप्तिस्मा घेतला आणि आम्ही सगळ्यांसमोर साक्ष ठेवली. येशू मरण पावला आणि तो पुनरुत्थित झालेला आहे. आम्ही देखील आमच्या जुन्या जीवनाला, स्वभावाला, वाईट व्यसनाला, सगळ्याला पुरलेला आहे आणि येशू बरोबर आम्ही पुनरुत्थित झालेला आहे, असं संत पाऊल रोमकरास पत्र 6 अध्यायात म्हणतो. हो, त्याच्या बाप्तिस्म्याने देवाने जगाला दाखवले येशू हा देवाचा पुत्र आहे. आम्ही जेव्हा बाप्तिस्मा घेतो त्यावेळेला जगाला हे प्रगट करतो, आम्ही देखील देवापासून जन्मलेले आहोत, आम्ही देवाचे झालेलो आहोत. आणि म्हणून प्रियानो, योहान या ठिकाणी 3 गोष्टी दाखवत आहे. योहानाचं शुभवर्तमान 1 अध्याय 31व्या वचनामध्ये तो येशूला पाहून असं म्हणाला, पहा हा
जगाचे पाप हरण करणारा देवाचा पोकरा. त्याने मनाची तयारी केली लोकांच्या. लुकाचं शुभवर्तमान 3 अध्याय 15 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तो येशूच्या सेवेमध्ये अडखळण झाला नाही. येशूच्या अगोदर मी आलो, मी पश्चातापाचा बाप्तिस्मा दिला, मी येशूपेक्षा मोठा आहे असं त्याने अजिबात म्हटलेलं नाही. परंतु ज्या वेळेला येशूने सेवा सुरू केली तेव्हा तो मागे गेलेला आहे, येशूला पुढे येऊ दिलेला आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करत आहोत? स्वतःला पुढे करत आहे, येशूला मागे ठेवत आहे का येशूला पुढे ठेवून आम्ही त्याच्या मागे चालत आहोत? आम्ही कशा प्रकारे जगत आहोत? तिसरी गोष्ट योहानाने केली ती म्हणजे तो येशूविषयी साक्ष देत आहे. हाच तो जगाचे पाप हरण करणारा. तुम्ही आणि मी देवाची साक्ष द्यावी ही देवाची इच्छा आहे. देवाचा आत्मा आणि देवाचा आवाज येशूच्या बाप्तिस्माच्या वेळेला आम्हाला पाहायला मिळतो आणि त्या दोन्ही गोष्टी दर्शवतात की आत्म्यामध्ये जीवन आहे आणि आत्मा येशूवरती उतरल्यावर येशूमध्ये हे जीवन विपुल झालेलं आहे. आणि जो येशूला आपल्या अंतःकरणात स्वीकारतो त्यावेळेला हे जीवन आम्हामध्ये येतं आणि आम्ही लोकांना मार्गदर्शन त्या जीवनाकडे करतो. आणि म्हणून योहान शुभवर्तमान 17 अध्याय 3 वचनामध्ये मला असं वाटतं येशू देवाकडे प्रार्थना करतो, सार्वकालिक जीवन काय आहे? मीच तो आहे. ज्याने मला स्वीकारलाय त्यांना सार्वकालिक जीवन मिळालंय. म्हणजे काय? आम्ही येशूला स्वीकारतो तेव्हा सार्वकालिक जीवन आम्हामध्ये सुरू होते. त्याच्यामध्ये आम्ही चालायला लागतो, त्याच्यामध्ये जीवन जगायला लागतो प्रियानो. आणि म्हणून शेवटी प्रियानो आज आपण हे पाहिलेलं आहे, येशूचा बाप्तिस्मा झाला आणि त्याद्वारे प्रगट झालं की त्यावेळेला पवित्र आत्मा उतरला आणि प्रियानो त्याचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाला. म्हणून तो स्वर्गी जाऊ शकला. दोन्ही गोष्टी झाल्या, पाण्याने आणि आत्म्याने. बाप्तिस्मा तुमचा आणि माझा बाप्तिस्मा पाण्याने आणि आत्म्याने झालेला आहे का? नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही प्रिया. अजूनही परमेश्वराने आम्हाला संधी दिलेली आहे. पश्चातापी अंतःकरणाने प्रभूकडे वळूया. पाण्याने झालेल्या बाप्तिस्म्याला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्म्याचा मुलामा लावूया आणि म्हणजे आम्ही प्रभू सदा सर्व काळ स्वर्गात राहणार आहोत. आपण प्रार्थना करू. देवापा आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला पुन्हा एक वार मान महिमा आणि धन्यवाद देतो. आज प्रभू तू आम्हाला शिकवलेला आहे की ज्या वेळेला येशूने बाप्तिस्मा घेतला पाण्याने त्यावेळेला आकाश वाणी झाली, तुझा आत्मा त्याच्यावरती प्रभू कबुतरासारखा उतरला आणि त्याचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाला. प्रभू तोच येशू आज आम्हाला पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करण्यासाठी उत्सुक आहे. प्रभू आम्हाला कृपा करो, सहाय्य कर आणि त्याला स्वीकारू. जे जीवन त्याच्यामध्ये आहे ते आम्हामध्ये प्रभू व्हावं आणि यावं असं तू कर की ज्याच्याद्वारे प्रभू आमचाही पवित्र आत्म्याच्या द्वारे जन्म व्हावा आणि आमच्यामध्ये त्या पवित्र आत्म्याचं बीज असावं, यासाठी की आमच्याकडून सत्कृत्य व्हावे आणि आम्ही तुझे दूत असावे. येशूच्या नावात मागितले आहे म्हणून व्हावे. यावेळेला आपण गीत गाऊया, गीत क्रमांक 233. आणि हे गीत होत असताना आपण आपली दाने अर्पणे प्रभूच्या पाठात अर्पण करूया. गाऊया म्हणतो याचा अर्थ पुस्तकं नाही येत आपल्याकडे, परंतु ऑडिओ लावला जाईल आणि ते गाणं जर आपलं पाठ असेल तर आपण सुद्धा त्या शब्द गुणगुणू शकतो. गीत क्रमांक 233 चेती व आमाने. Yeah.
हे जगाच्या निर्माणकर्त्या पवित्र जो तुझी निरंतर आराधना करीता सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते, तुझ्या हातातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. ही धर्मधान्य वार्पणे जी तुझ्या पवित्र मेजावर आम्ही स्वस्ते सादर करीत आहोत, त्यासहित आम्ही आपला आत्मा तुझ्या सेवेकरिता तुझ प्रताप ईश्वराला सादर करीतो. त्यांचा तू स्वीकार कर असे आम्ही तुला नम्रपणे विनवितो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. आमेन. मंडळींनी कृपया बसावे. मंडळी करता ज्या सूचना आहेत त्या मी वाचून दाखवत आहे. एक विवाह घोषणा आहे. सागर सतीश केदार हे अविवाहित असून सेंट क्रिस्टोफर चर्च मराठी CNI कल्याण या ख्रिस्त मंडळीचे सभासद आहेत. तसेच जॉयसी सॅम्युएल घोरपडे ही अविवाहित असून चर्च ऑफ नाझरीन वारोडी पुणे या ख्रिस्त मंडळीची सभासद आहे. या दोघांच्या विवाहाची मी सूचना देत आहे. याबाबत जर कोणाला काही कायदेशीर हरकत घ्यायची असेल तर त्याने तसे पालकांना लेखी कळवावे. गाजवण्याची ही दुसरी वेळ आहे. आपल्या मंडळीमध्ये जे 10वी 12वी पास झालेले आहेत, जे शेवटल्या वर्षाला ग्रॅज्युएशन करत होते आणि ज्यांनी परीक्षा दिली आणि जे पास झालेले आहेत, त्यांना विनंती आहे की त्यांनी पासिंग सर्टिफिकेट कोमलकर यांच्या व्हॉट्सअपवरती कृपया फॉरवर्ड करावे. त्याचप्रकारे कोविड-19 दरम्यान ज्या आपल्या मंडळीतील सभासदांनी रुग्णांची सेवा केलेली आहे, मग त्या नर्सेस आहेत, डॉक्टर आहेत, स्वयंसेवक आहेत, त्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी कृपया आपली नावे आपल्या चर्चचे सेक्रेटरी श्री प्रवीण गोडेराव यांच्याकडे देण्याची कृपा करावी. कदाचित येणाऱ्या 1-2 रविवारमध्ये हे सगळी जर नावं आमच्याकडे आली तर आम्ही त्यांचा सत्कार करणार आहे, त्यांचा सन्मान करणार आहोत आणि म्हणून कृपया आपली नावे लवकरात लवकर देण्याची कृपा करावी. यावेळेला आपण मदतीच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहे. आपला देश राष्ट्र यामध्ये शांतता आणि ऐक्य प्रस्थापित व्हावं. मुंबई धर्म प्रांताचे बिशप रायटर प्रकाश पाटोळे, सर्व पालकवर्ग, सुवासिक, मिशनरी आणि आपल्या धर्म प्रांतामध्ये जे कार्यरत असलेल्या कमिट्या आहेत, स्टँडिंग कमिटीज आहेत आणि महिला मंडळ आहेत, त्याचप्रमाणे युथ ग्रुप आहे, संडे स्कूल डिपार्टमेंट आहे, त्यांना पवित्र आत्म्याने अधिक चालवावे आणि या वर्षामध्ये त्यांच्याकडून अधिक सेवा व्हावी यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आपल्यामध्ये जे आजारी आहेत, रोगी दुखनाईत आहेत, प्रभूने त्यांना अधिक सहाय्य करावं, त्याकरता आपण प्रार्थना करू. आज आपल्यामध्ये मुंबई धर्म प्रांत महिला मंडळाच्या सेक्रेटरी सिस्टर जरा उभे राहता का, तेलगोटे सिस्टर आलेले आहेत आणि मी त्यांचं पवित्र आत्म्याच्या द्वारे अभिनंदन करतो. देवाचा आत्मा तुम्हावरती येऊ आणि त्याची सेवा तुम्ही अधिक अशीच करत राहो, हीच आमची प्रभूची प्रार्थना आहे. त्यांच्या सेवेसाठी पण आपल्या प्रार्थनेमध्ये आपण आत्मन करूया. हे दत्तमंडळीश्वरा, देवज्योतीश्वरा, आमच्या मानवासाठी प्रार्थना उपस्थित करावी असे तू आम्हाला आपल्या पवित्र करून शिकवले आहे. तू दैव प्रदातरीश्वरा, आम्ही नम्रतेने विनवितो. तू परमदयेने आमच्या प्रार्थना मान्य कर. सार्वजनिक सर्वदा सत्य, ऐक्य व एकमत यांच्या आत्म्याने प्रेरित कर. जे जे तुझं नाम पत्करितात त्या सर्वांना तुझ्या पवित्र वचनाच्या सत्यार्थाविषयी एकमताचे असून एकीने व दैवी प्रेमाने राहावे असे तू कर. हे स्वर्गीय बापा, आमचे बिशप प्रिस्ट डिकन यांना विशेष करून आमचे मॉडरेटर तुळशी सिंग, त्याचप्रमाणे आमचे बिशप रायटर प्रकाश पाटोळे, त्याचप्रमाणे आमचे चर्चचे आचार्य रेव्हरंड सुनील आवळे यांना आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवन देवजन प्रगट करण्यास तू त्यास अनुग्रह दे. तुझ्या इगलेसीची उभारणी व शुभवर्तमानाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या सेवकास निरनिराळी कामे करण्यास तू पाचारण केले आहे त्यांना आशीर्वाद दे आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे असे तू कर. तुझ्या सर्व लोकांनी आणि विशेष करून जे भक्त येथे जमले आहेत त्यांनी नम्रांतकरणाने योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारावे आणि तुझी सेवा खरेपणाने, पवित्रपणे व धार्मिकतेने आयुष्यभर करावी म्हणून तू त्यास आपला दिव्य अनुग्रह दे. आम्ही तुला विनवितो, सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या व शांततेच्या मार्गाने चालेल. त्यांचे राज्यकर्ते विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखाली असलेले सर्व अधिकारी यांनी
तुझ्या लोकात न्यायाने व शांततेने वागावे म्हणून त्यात मार्गदर्शन कर. आम्ही तुला अशी विनंती करतो की तुझ्यासारख्या आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यापासून आमचा बचाव व्हावा आणि भूमीचे उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञांतकरणाने आम्ही उपभोगावे असे तू कर. हे प्रभू, आम्ही तुला अत्यंत नम्रतेने विनवतो, या नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, अडचण, शोक, दुखणे अथवा दुसरी कोणती विपत्ती यांनी पीडित असतील, त्यांची नावे आम्हाला ठाऊक नाही, त्या सर्वांना बापा त्यांच्या वेळीवर आम्ही प्रार्थना करीत आहोत. त्या सर्वांना तू आरोग्य दे व त्या सर्वांचे तू चांगलं व सहाय्य कर. हे तुझे सेवक तुझा विश्वास भयभरून योग्य आहे, त्यांचे तू रक्षण करावे म्हणून त्यात आम्ही तुझ्या स्तुतिवत करूनच फिरवतो व तुझ्या सर्व संतांद्वारे जो अनुपम अनुग्रह व सद्गुण प्रगट झाले आहे त्याबद्दल तुझी परमस्तुती करतो, तुझे आभार मानतो आणि विनवतो की आम्ही त्यांच्याप्रमाणे विश्वासात स्थिर राहून तुझ्या पवित्र आज्ञा पाळाव्यात, यासाठी की तुझ्या पुत्राच्या रहस्यमय शरीराचे अवयव आहे, त्यांनी व आम्ही शेवटच्या दिवशी तुझ्या स्वर्गीय राज्यात सहभागी व्हावे. हे बापा, आम्ही प्रार्थना करीत आहोत तसेच ते मोठे तुझी सेवा करते बापा डायसिसमध्ये त्यांच्या सेवेला तू आशीर्वादित कर, त्यांना तू आरोग्याची शक्ती दे आणि त्यांच्या जागी बाबा उत्तरोत्तर तुझ्या कार्याची वाढ कर. आम्ही ही प्रार्थना या वेदीवरून तसेच ते मोठे त्यांच्यासाठी करीत आहोत. हे बापा, आमच्या एकच मध्यस्थ व कैवार येशू ख्रिस्त जो पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तू सह एकच देव असून सदैव जिवंत राहतो व राज्य करतो, त्याच्या प्रित्यर्थ असे कर. आमेन. मुंबई धर्म प्रांताद्वारे नाताळ विशेषांक संपर्क हे मासिक आपल्याकडे आलेलं आहे. भरपूर कॉपीज आहेत. आपल्याला विनंती आहे की आपण आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या नातेवाईकासाठी कृपया हे घेऊन जावे आणि त्यातला उपदेश संदेश ऐकून आशीर्वादित आपण व्हावे आणि इतरांना करावे. बायबल सोसायटीद्वारे या वर्षाचं दैनंदिन वाचनाचे शास्त्रपाठ आपल्याला या पुस्तिकेद्वारे देण्यात आलेले आहेत. त्याच्या पण काही मोजक्या प्रती आहेत. आपण कृपया प्रथम आपल्या कुटुंबासाठी एक घ्यावं आणि मग शिल्लक असेल तर आपल्या मित्रमंडळीसाठी कृपया घेऊन जावं. ज्यावेळेला तुम्ही चर्चमधून बाहेर जाल त्यावेळेला तुम्हाला हे देण्यात येईल. त्याचप्रकारे हे छोटंसं पॉकेट कॅलेंडर आहे आणि हे पण मोजक्याच प्रती आहेत, जास्त काही दिलेल्या नाही त्यांनी. तरी ज्याला हवं असेल, कारण आता सगळ्यांच्या मोबाईलमध्ये कॅलेंडर आहे, परंतु तरी पण ज्यांना हे वापरायची सवय आहे त्यांनी कृपया हे घेऊन जावं. या तिन्ही गोष्टी फ्री ऑफ चार्ज आहेत, त्यासाठी काही पैसे देण्याची गरज नाही. परंतु धर्मप्रांताच्या द्वारे चाललेल्या कार्याला आपण उदार हस्ते निश्चित मदत करू शकतो. यावेळेला आपण सर्वजण उभे राहूया आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकरी आज आम्हाला दे आणि जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करीतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला परीक्षेत आणू नको, तर आम्हाला वाईटापासून सोडे, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व तुझीच आहे. आपण आशीर्वाद देऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व मने देवाच्या निताचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात प्रीतीत राखो आणि सर्वसमर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हासह राहो. आमेन. यावेळेला आपण सुवंद देवा हे गीत ऐकणार आहोत आणि त्यानंतर आपल्या शेवटचे आपण समाप्त करू.